रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील वालोपई येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी 24 मे रोजी रात्री झालेल्या भीषण अपघातात 2 वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तिचे आई वडील गंभीर जखमी झालेत. या दुर्घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. उपलब्ध माहितीनुसार रविवारी 24 मे रोजी रात्री सुमारे 10 ते 10:30 वाजण्याच्या सुमारास होमगार्ड कर्मचारी कुणाल आगरे हे पत्नी आणि 2 वर्षीय मुलीसह प्रवास करत होते. त्यावेळी भरधाव वेगानं येणाऱ्या टँकरने त्यांच्या वाहनाला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की वाहनाचा चक्काचूर झाला आणि 2 वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत कुणाल आगरे आणि त्यांच्या पत्नीला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं घटनास्थळी जमा झाले. वारंवार होणारे अपघात, महामार्गावरील वाढता वेग आणि सुरक्षेच्या अपुऱ्या उपाययोजनांबाबत संताप व्यक्त करत ग्रामस्थांनी मुंबई गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केलं. त्यामुळे 2 तासांहून अधिक काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंना सुमारे 5 ते 6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक प्रवासी आणि वाहन चालकांना याचा मोठा फटका बसला. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलीस, महामार्ग पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याबाबत वालोपई ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आज आमच्या इथं वालोपे या ठिकाणी, वालोपे वरचीवाडी या ठिकाणी चिंतामणी हॉटेलच्या समोर आज आमचा ग्रामस्थ कुणाल आगरे आणि त्यांची पत्नी आणि मुलगी यांच्या समवेत तो बहादूर शेखकडून आमच्या वालोपे वरचीवाडी या ठिकाणी येत असताना एका बेदरकार कंटेनरवाल्यानं त्यांना उडवली आणि त्यामध्ये त्या बिचाऱ्या मुलीचा, त्यांच्या मुलीचा, गार्गी आगरे हिचा 3 वर्षाची मुलगी हिचा जागीच मृत्यू झाला. आणि त्या मृत्यू झाल्यानंतर जे ग्रामस्थ उपस्थित राहिले त्याच्यामुळे एवढा उद्रेक झाला की ग्रामस्थांनी दोन्ही बाजूच्या लेन ह्या आंदोलन करून बंद केल्या. ॲक्सिडेंट घडल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला पोलीस स्टेशन, त्याचप्रमाणे इतर जे काही इमर्जन्सी नंबर दिले आहेत त्याच्यावर फोन केला, पण पोलीस घटनास्थळी किमान 1.5 ते 2 तासांना हजर झाले. त्याच्यामुळे ग्रामस्थांमधला उद्रेक फारच वाढला. आता यासाठी खरं तर आमच्या इथं वरचीवाडीसाठी स्पेसिफिक एक भुयारी मार्ग दिलेला आहे आणि त्या भुयारी मार्गाला दोन्ही बाजूनं जो सर्व्हिस रोड पाहिजे त्याची ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि आमच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून वारंवार त्याचा पाठपुरावा चालू आहे. पण तरी देखील हे सार्वजनिक बांधकाम खातं अजिबात लक्ष देत नाही आणि त्याच्यामुळे गेल्या हायवे चालू झाल्यापासून गेल्या 16 ते 17 वर्षात किमान इथं 10 ते 15 ॲक्सिडेंट्स अशा प्रकारचे झालेले आहेत आणि किमान त्याच्यामध्ये आमचे ग्रामस्थ जवळपास 10 ग्रामस्थ त्यामुळे गेलेले आहेत. पुढची मागणी आता एकच आहे की आता आम्ही आजपासूनच ठरवलेलं आहे की उद्यापासून आमचे सरपंच आहेत, आम्ही इतर सगळे ग्रामस्थ आहोत, त्यांचे सहकारी, या सगळ्यांनी रस्त्यावर उतरून जोपर्यंत हा सर्व्हिस रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याला निश्चितच आम्ही वेटीस धरणार आहोत. आम्ही आता आमचे माजी सरपंच बोलल्याप्रमाणे आम्ही करणार की बांधकाम विभागचे कुणेकर साहेब यांना आम्ही वारंवार पत्र केलेली आहेत, तर ते अजिबात अजून दक्षता कोणत्याही प्रकारची घेत नाहीत. 1-2 दिवसांनी आम्ही बघणार ते आमच्या वालविभागाकडे लक्ष देतात की नाही, तर आम्ही रोज असेच रस्त्याची उतरणार. पोलीस प्रशासनाने जो दिलेला शब्द जर पाळला गेला नाही, आम्हाला सांगितलेलं आहे की जो ते काय ह्याच्यातून सांगता येणार नाही, ऐकलं काय की त्यांनी सांगितलं जो तो आम्हाला निर्णय भरपाईचा वगैरे आहे तो आम्ही देऊच, ऐकलं काय. ते मालक, ड्रायव्हर यांना सगळ्यांना उद्या संपर्कात घेऊन ते ही करणार आहेत. तो जर शब्द जर पाळला गेला नाही तर हे परत रस्ता रोको होणार आहे इथे आणि हे जरूर होणार आहे. हे सरपंचांना सांगितलेलं आहे. माजी सरपंच, तालुका प्रमुख आबूशेठ ठसाळे, उपसभापती संदेश आयरे यांना तो शब्द दिलेला आहे आणि जर तो पोलीस प्रशासनाने जर पाळला गेला नाही तर तिसऱ्याही दिवशी आम्ही इथे रस्ता रोको करणार आहोत, हे नक्कीच.